मॅचच्या नंतरची रँकिंग त्याची 4थी होती. म्हणजे ती हा सगळ्यात मोठा चांगला म्हणजे ऑलिम्पिकच्या अगोदरचा सगळ्यात चांगला परफॉर्मन्स बघू शकतो आपण त्याला. म्हणजे 3 कोरियर्स नंतर आता इंडियाचा 4th रँकवरती त्यांनी फिनिश केलेला आहे. म्हणजे ब्रॉन्झ मेडलच्या मॅचमध्ये तो लुझर ठरला, तो हरला तरी पण त्याच्या त्या परफॉर्मन्सच्या ह्याच्यावरती आपण त्याच्यावर नक्कीच मेडलची अपेक्षा करतो. एकीकडे आकांताबद्दल आपण बोलतोय, त्याच्याकडनं होप्स आहेत आपल्याला, पण दीपिका कुमार आणि अन्य जे आपले खेळाडू आहेत त्यांच्याकडनं कुठेतरी वैयक्तिक कामगिरी जी आहे ती थोडीशी निराशाजनक झाली. का नेमकं घडलं असं काय तुमचं? पहिली गोष्ट, दीपिका कुमारने पहिल्या राऊंडला ती 5चा स्थान, म्हणजे त्यामध्ये 2 राऊंड असतात. एक 36 एरोचा एक फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड 36, 72 एरोचा टोटल स्कोअरवरती त्यांना आपल्याला मिळालं. पहिल्या राऊंडमध्ये ती 5th रँकवरती होती. सेकंड ह्याच्या रँकमध्ये मे बी ते रिझल्ट किंवा आणि काही टेक्निकल प्रॉब्लेम अजून माहिती नाही पडला, पण त्याच्या फर्स्ट राऊंडमध्ये तिचा एक एरो मिस गेल्यामुळे तिचा स्कोअर खाली पडला. पण तसं काही प्रॉब्लेमॅटिक नाही. क्वालिफिकेशन आणि मॅच हा कम्प्लीट वेगळा आहे. जर मी सांगू शकतो तुम्हाला, क्वालिफिकेशनमध्ये जर ती रँकला 64 तरी असेल आणि तरीही ती गोल्ड मेडलच्या मॅचपर्यंत पोहोचू शकते. तर क्वालिफिकेशन इज नॉट अ बॅरियर, म्हणजे तो तसा पार्ट नाही. फक्त एकच बेनिफिट मिळतं की जर तुम्ही पहिल्या अर्ध्यामध्ये त्याच्यामध्ये नंतर तुमचा फर्स्ट की लास्टला मॅच होते त्याच्या ह्याच्यामध्ये जो हायर आहे त्याला बेनिफिट मिळेल. म्हणजे टॉप 32 मध्ये जायला, म्हणजे आता 32 मॅच होणार, त्याच्यानंतर 16च्या मॅच होणार, त्याच्यामध्ये त्यांना बेनिफिट मिळेल. पण त्यांना नक्कीच दीपिकाचं त्या लेवलचं त्यांचं परफॉर्मन्स आहे. क्वालिफिकेशन 100% त्यांनी जे केलं, क्वालिफाय झाला पाहिजे होतं ते तर त्यांनी केलं. पुढच्या मॅचचा त्यांना खूप मोठा एक्सपिरियन्स आहे, तर ते आरामात वरती येऊ शकतात. पण आताचा जो आपला इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स बदला तो थोडासा कुठेतरी अपेक्षेप्रमाणे झाला नाहीये, तर त्याचं एक मेंटल प्रेशर पुढे जाऊन असेल त्यांच्यावर, काय वाटतं? मानसिक दबाव असेल खूप वरच्या लेवलचे, म्हणजे त्या मॅचेस अगोदरच ते म्हणजे इंडियामध्ये कॉम्पिटिशन होतं, इंटरनॅशनल कॉम्पिटिशन, अशा त्या तिघांनाही खूप मोठा अनुभव आहे. तर ते काय त्यांना मॅटर नाही करणार, आणि त्याच्यावर बाकीचे कोच आणि जे सपोर्ट स्टाफ आहे तो पण फार मोठा एक्सपिरियन्स आहे. दीपिकाचे स्वतःचे कोच धर्मेंद्र सिंग तिकडे अवेलेबल आहेत, तर तेही त्या बाबतीत त्यांना मोटिवेट करू शकतील. कोरियन कोच आणि ते इंटरनॅशनल कोच आहेत, पण ते त्यांचे बिगिनिंग पासून जे त्यांचे कोच आहेत ते त्यांच्यावर आहेत, तर ते मेंटली सपोर्टिव्ह सिस्टम त्यांचा खूप स्ट्रॉंग आहे. निश्चित, आणि याच बळावर आपण अपेक्षा करूया की ते पुढे जातील आणि आपल्यासाठी पदक घेऊन येतील. खूप खूप धन्यवाद या विश्लेषणाबद्दल, आणि त्यांच्या कामगिरीचा परफॉर्मन्सचं विश्लेषण आपण तुमच्याबरोबर वेळोवेळी करतच राहणार आहोत. इकडे एक छोटासा ब्रेक घेतोय. खेळ माझा